10वीत योगायोग आला. मम्मी पण स्वामींकडं नाही का, मम्मी सुद्धा स्वामी सेवेकरी आहे माझी. ओके. ती सुद्धा स्वामींकडे आकर्षित झाली. स्वामींचं तिचं पण बॉन्डिंग आता खूप हां. घट्ट आहे. आम्ही दोघेही स्वामी सेवा करतो. घरातील बाकीचे लोक सुद्धा करतात स्वामी सेवा. ओके. आणि त्याच्यानंतर आम्ही एक स्वामींची फ्रेम आणली छान अशी. त्याच्यानंतर आम्हाला काही माहित नव्हतं स्वामी चरित्र कुठलं, स्वामी नाही का, स्वामी कोण काय, आम्हाला देखील काय माहित नव्हतं. ओके. आणि त्याच्यानंतर स्वामी चरित्र आणलं, स्वामी चरित्र सारामृत वाचलं, त्याच्यानंतर गुरुचरित्र वाचलं. त्याच्यानंतर त्या पहिल्या स्टार्टिंगला मला आलेला अनुभव, ज्यावेळेस मी स्वामी चरित्र सारामृताचं 11 गुरुवारचं व्रत केलं होतं, म्हणजे मी स्वतः, त्यावेळेस मला रोज स्वप्नात गाणगापूरच्या निर्गुण पादुका यायच्या. ओके. निर्गुण पादुकाला मी स्पर्श करायचो, ज्यावेळेस मी झोपायचो त्यावेळेस माझ्या स्वप्नात निर्गुण पादुकाच यायच्या. कारण की मला त्यावेळेस समजलं होतं की दत्त महाराज, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांचं कनेक्शन हे एकच आहे. समज जर मी स्वामी चरित्र सारामृताचं पठण पारायण करतोय, तर ओके. माझ्या स्वप्नात, माझ्या दृष्टांतात फक्त स्वामीच यायला पाहिजे होतं. पण बरोबर. असं आजपर्यंत कधी झालं नाही की ज्यावेळेस मी स्वामी चरित्र सारामृत म्हणजे रोज वाचतो, पण असं प्रामुख्याने ज्यावेळेस पठण पारायणाला मी बसतो त्यावेळेस माझ्या स्वप्नात गाणगापूरच्या निर्गुण पादुकाच येतात. अच्छा. त्याच्यावरून मला समजले की बाबा हा स्वामींचं आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं कनेक्शन हे एकच आहे. बरोबर. आणि त्यांचीच कृपादृष्टी आहे माझ्यावर नाही का. बरोबर. त्याच्यामुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत आलोय. आणि खूप असे अडथळे आलेत, माझ्या जॉबला आलेत, माझ्या कॉलेजला आल्यात, माझ्या घरामध्ये आल्यात. तुला एक किस्सा सांगेन. हां, हां. माझ्या वडिलांचा ना लिव्हर असतो का नाही, तो लिव्हर तो डॅमेज झाला होता पूर्णपणे. अच्छा. वडिलांची कसल्या प्रकारची गॅरंटी डॉक्टरांनी केली नव्हती. हं, हं. आणि त्यावेळेस मी प्रॉपर स्वामी सेवेत होतो. मला प्रॉपर माहित होतं की कुठं काय करायचं, कुठं नाही का, कुठली सेवा कुठल्या मार्गात करायची, किती नामस्मरण करायचं, किती अच्छा. जपध्यान करायचे. आणि त्यावेळेस पण कोविडचा काळ थोडा सरून पुढे गेला होता. घरची परिस्थिती बिकट झाली होती, पैसे वगैरे काही काही अच्छा. नव्हतं आमच्याकडे. त्यावेळेस मला एक तारक मंत्राचाच पर्याय वाटला लास्टचा. तर मी तारक मंत्र जोपर्यंत जोपर्यंत मला वेळ आहे रात्री, मी 7 वाजता बसायचो. रात्रीच्या 11, 11:30, 12, कधी कधी 1 वाजेपर्यंत तारक मंत्र आमचा आईचा माझा चालू असायचा. त्या तारक मंत्राच्या तीर्थावरती आम्ही आमच्या वडिलांना बरं केलं आहे. आणि अजून सुद्धा डॉक्टरने आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं, आता त्याला 2-3 वर्ष होऊन गेले. आम्हाला डॉक्टरने त्यावेळेस सांगितलं होतं की त्यांची गॅरंटी काहीच नाही वडिलांची माझ्या. पण ओके. आम्ही त्यांना तारक मंत्राच्या तीर्थावर आजपर्यंत त्यांच्या केसाला धक्का लागला नाही, इतका तारक मंत्रामध्ये पॉवरफुल एनर्जी स्वामींच्या. हा हो. एक खूप मोठा अनुभव आहे माझा, स्वामी अनुभव. दादा, तारक मंत्राच्या तीर्थामध्ये इतकी एनर्जी, म्हणजे हा. हे जरा तू एक्सप्लेन करू शकतो का जास्त, की कसं आहे? का माहिती आहे, कारण भरपूर लोक आहेत ना, आता पण मला मेसेज वगैरे करतात, कॉमेंट्स करतात, की त्यांच्या घरामध्ये म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबर्स नंतर त्यांच्या रिलेटिव्समध्ये कोण ना कोण आजारी पडलेले असतात. हा, आणि बरोबर. आजारी झाल्यानंतर त्यांना ना कोण ना कोण मदतीसाठी हवं असतं. म्हणजे ज्या हा, लोकांना बरोबर. स्वामींबद्दल, दत्त महाराजांबद्दल माहिती आहे, तर हा, ते लोक समज त्यावेळी जर कुणाकडे पोहोचू नाही शकले, तर ते स्वतः त्यांच्या घरामध्ये जे लोक आजारी आहेत त्यांच्यावरती तारक मंत्राचं, जसं आता तू म्हटलास, तारक मंत्रानी ते उपचारणी म्हणजे होतात बरे. तर काय करावं लागेल त्यांना, म्हणजे एक एक स्टेप प्रॉपर त्यांना जर सांगितलंस तू. हे बघ, काही नाही, खूप सिंपल आहे. स्वामी सेवा असताना स्वामी सेवा खूप म्हणजे खूप, दत्त सेवा समज, दत्त सेवा सुद्धा खूप सोपी आहे. स्वामी सेवा तर त्याच्यापेक्षा खूप सोपी आहे. खूप सिंपल सिंपल गोष्ट आहेत आपल्या स्वामी सेवेमध्ये. प्रामुख्याने बघ, जर तुला समज बिकॉज कोणाच्या घरात काही कोण आजारी वगैरे असेल, तर जिथे आपण स्वामी सेवा करतो, जिथे स्वामींचा फोटो असेल, जिथे स्वामींची मूर्ती असेल का नाही, हां. तर एक छोटासा प्याला घ्यायचा, म्हणजे असं काहीतरी छोटस भांड, त्या भांड्यात पाणी आणि 2 अगरबत्ती असतात का नाही आपल्या, अगोदर अगरबत्ती लावायच्या. आपला जो काय गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वर, जो काय तो मंत्र आहे, हं. स्वामींचे स्तवन, अजून श्रीपाद श्री वल्लभ बरोबर. स्वामी महाराजांचे स्तवन, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं नामस्मरण. जास्त वेळ नसेल तर आपण प्रत्येक दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा हा 11 वेळा मंत्र म्हटला. त्याच्यानंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं नाम जप 11 वेळा केलं, फक्त 11 वेळा बरं का.
ओके. तसं करायचं तर 108 वेळाच आहे. पण सांगतो मी शॉर्ट मध्ये. हम्म. आपल्याकडे टाइम नसतो, ती सिच्युएशन वेगळी असते, समजू शकतो बरोबर आपण आहे. प्रत्येकाचं. 11 वेळा त्या तिन्ही महाराजांचं नामस्मरण केलं. स्वामींचं 108 108 महिन्याच्या माळेचं एक नामस्मरण केलं. त्याच्यानंतर 2 अगरबत्त्या ज्या आहेत का नाही, त्या 2 अगरबत्त्या एका साईडला लावून जोपर्यंत त्या अगरबत्त्या पूर्ण अ, पूर्ण जळत नाहीत संपत बघ, नाही. असं हा. त्यांची राख असते, बरोबर. पूर्ण राख अशी खाली पडत नाही का नाही, जोपर्यंत पूर्ण 2 अगरबत्त्या, तोपर्यंत आपला तारक मंत्र कंटिन्युअस म्हणायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आपला तारक मंत्र झाला. जी राख असते हम्म. आपल्या त्या अगरबत्तींची, ती त्या प्याल्यामध्ये टाकून जो कोण पेशंट असेल, जो तुमच्या घरातले नातेवाईक कोणी असेल, अच्छा. त्याच्या जिभेवर जरी एक थेंब जरी ठेवला आणि स्वामी श्री दत्त महाराजांचं नाव घेतलं, तरी त्या तीर्थाची एवढी पॉवर आहे की त्या अच्छा. तुमच्या पेशंटला तो जास्तीत जास्त नाही पण 2 ते 3 किंवा एक आठवड्याभरात तुमच्या श्रद्धेनुसार. त्याची आणि गरज. त्याच्यामध्ये ना आपला भाव त्या तीर्थामध्ये गेला पाहिजे, आपली भक्ती त्या तीर्थामध्ये गेली पाहिजे, आपलं नामस्मरण श्री दत्त स्वामी महाराजांच्या चरणात गेलं पाहिजे, तर ह्या गोष्टी होऊ शकणार नाहीत. नाहीतर हे बघ, आजकालचे लोक काय बोलतात, हा माझं काम झालं पाहिजे, हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, माझं असं होऊ द्या, माझं तसं होऊ द्या. हे ह्यानी काही होत नाही. आपला हम्म. तो जो स्वामी आहे, तो श्री दत्त महाराज आहे, तो भावाचा भुकेला आहे. बरोबर. त्याला ना तुमचा पैसा पाहिजे, ना तुमचा अडका पाहिजे, ना तो म्हणतोय मला तुम्ही कोंबडा कापा, ना तो म्हणतोय बरोबर. तुम्ही मला बकरं कापा. असल्या काही गोष्टी नाहीत. बरोबर. फक्त तो बरोबर. भावाचा आणि नामाचा भुकेला आहे. बरोबर. बरोबर. ओके. नाही, मला माहिती आहे की हे ऐकल्यानंतर भरपूर लोकांचे जे प्रॉब्लेम्स चालू आहेत ते लोक सुरू हम्म. पण करतील आजपासून. खूप हो, सोप्या नक्कीच नक्कीच. पद्धतीने तू सांगितलंयस. आणि त्याच्यानंतर जर ह्याने सुद्धा जर तुमचं जे काय व्याधी आहे, जे काय तुमचे प्रॉब्लेम्स असेल ते संपत नसेल, तर तुम्ही ह्याच्या त्याच्या लोकांकडे न जाता तुमच्या शेजारी जो स्वामींचा मठ आहे, त्या मठाचे मठाधिपती कोण आहेत त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही सल्ला घेतला, किंवा तुमच्या शेजारी कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल, तिथले जे कोण पुजारी असतील त्यांचा जर हम्म. तुम्ही सल्ला घेतला, तर तो सल्ला उत्कृष्ट राहील. त्या सल्ल्याचं फळही निश्चित तुम्हाला भेटेल. फक्त तुम्ही चुकीच्या लोकांकडून माहिती न घेता, जे कोण मठाधिपती असतील, जे कोण श्री दत्त स्वामी महाराजांचे प्रॉपर सेवेकरी असतील, म्हणजे नाही का, आजकाल आहेत खोटे सेवेकरी पण भरपूर, बरोबर. त्यांच्याकडून सल्ला न घेता जे कोण मठाधिपती आहेत, जे श्री दत्त महाराजांच्या मंदिराची निर्मिती आहेत, जे पुजारी आहेत, त्यांच्याकडून सल्ला घेतला तर उत्तमच होईल. तुम्हाला मार्गही सोपा भेटेल आणि बरोबर. तुमची कामही देखील होतील. बरोबर. बरोबर. आणि दादा, आता ज्यावेळी भक्ती करतात लोक, तर भरपूर हा. जणांचे प्रश्न असे असतात की जे लोक नॉनव्हेज खातात त्या हा. हा. लोकांना एक सारखं तो एक मनामध्ये प्रश्न असतो हा, की बरोबर मी बरोबर. नॉनव्हेज खातोय. नाहीतर मग एक एक जण हा. असतात ते त्याच गुरुवारीच नॉनव्हेज त्या नाही खात. वाराला खात नाहीत. हा, हो. बरोबर. तर आता कसं आहे, ह्या सगळ्या लाईफमध्ये नॉनव्हेज वगैरे इतकं आता कॉमन झालं की भरपूर जण खातात. कॉमन झाले, हो हां. बरोबर. तर त्यात त्यांना प्रश्न असतो की माझी ती भक्ती पोचते का? कारण आपल्याला पण भरपूर जण कॉमेंट्स करतात की दादा मी हा, नॉनव्हेज बरोबर खातो, बरोबर. तर कधीतरी हा प्रश्न कव्हर हा. करा की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मी हा. भक्ती करते, नाहीतर भक्ती हा. करतोय, हा. तर त्याचं मला फळ हम्म. कसं मिळतंय ते मला कसं समजेल? जे कोण अख्ख्या महाराष्ट्रातले, अखिल अखिल हिंदुस्थानातले, जे कोण अख्ख्या भारतातले सेवेकरी आहेत, त्यांनी जे कोण आहेत ना, सेवेकरी, त्यांनी स्वामींना वाहिलेल्या एका फुलाची पाकळी सुद्धा श्री सद्गुरु स्वामी समर्थ दत्तराज स्वामी महाराजांच्या चरणात जात नाही. हे सगळं सेवेकऱ्यांनी ध्यानात घ्यावं. स्वामींचा अवतार कार्य दादा कशासाठी आहे तुला तर माहित असेल. बरोबर. जी आपली धर्मस्थापना जी आहे, म्हणजे जो आपला धर्म आहे, तो कुठेतरी भरकटत चाललेला, त्या भरकटत चाललेल्या धर्माला मूळ पदावर आणण्यासाठी श्री दत्त महाराजांचा अवतार आणि त्यांचे जे काय अवतार कार्य आहेत 3, तुला मागाशी सांगितल्याप्रमाणे, त्यांचं कार्य हेच आहे की अधर्म परिवर्तक जे लोक नास्तिकमय झालेत त्यांना मूळ पदावर आणण्याचं. आणि लोक अच्छा. काय काय करतात, जर समज नॉनव्हेज खाणं हे आपल्या हिंदू धर्मातलं आहे का, म्हणजे आहे का आपल्या हिंदू धर्मात आपण की नॉनव्हेज खाऊन स्वामी भक्ती करावी किंवा शंकराची पूजा करावी? असं कुठलाही देव तुमची भक्ती स्वीकारत नाही. तुम्ही वाहिलेला एक काय बोलतात तांब्याभर पाणी सुद्धा स्वामींच्या चरणात जाणार नाही. आणि जर तुम्ही नॉनव्हेज खाऊन स्वामी भक्ती करत असाल, तर तुम्ही स्वामी भक्त नाही आणि स्वामी सेवेकरी सुद्धा नाही.
कारण तुम्ही श्री गुरुचरित्र जर उघडून बघितलं तर गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायामध्ये चारही युगांचे सांगितलं आहे. चार युग कसं कलियुगात काय काम करणार, त्रेतायुगात काय काम आहे दत्त महाराजांचं, सतयुगात काय काम होतं. तसंच कलियुगात वासुदेवानंद स्वामी महाराजांनी लिहून ठेवले. ब्रह्मादेवाने कलीला विचारलं होतं की तू कली कोणाचं वाईट करणार नाही. हम्म. तर कलीनं सांगितलं होतं जो कोण मांसाहार करेल, जो कोण काय बोलतात त्याला व्यसन करेल, जो कोण हिंदू धर्माचे म्हणजे नाही का हिंदू धर्म सोडून वागेल, हा हा. त्याला मी सदा सहाय्य करणार. जो कोण देवाची पूजा करेल, देवाची भक्ती करेल, देवाचं नामस्मरण करेल, त्याला मी सदा त्रास देणार. आणि असंच होतं. नाही का बघ, जे कोण देवाची पूजा अर्चा करतात त्यांना जास्त त्रास असतो बघ. बरोबर आहे. सारखं त्यांचे म्हणणं पडतं, हा मला बरोबर. त्रास होतोय असं तसं. तर तो कलीचा त्रास असतो. परंतु हे गेलं सगळं. गुरुचरित्रामध्ये दिले की जर तुम्ही सात्विक अन्न घेत असाल, सात्विक राहत असाल, सात्विक सात्विक वागत असाल, तुमची आचार भावना सात्विक असेल, तरच तुम्ही सेवेकरी बनू शकता किंवा एक भक्त बनू शकता. अच्छा. तुम्ही जर नॉनव्हेज खाऊन आज बाबा आज मंगळवार आहे, मी उद्या बुधवारी खातो, गुरुवारी स्वामींचा वार, स्वामींना चालणार नाही का? स्वामी फक्त गुरुवारीच बघतात का? स्वामी बुधवारी बघू शकत नाही तुमच्याकडे? अरे तो बरोबर. ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नाही की तुम्ही स्वतःला वेडे बनवू शकता पण त्याला वेडे बनवू शकत नाही. त्याच्यामुळे बरोबर. असल्या लोकांनी मला वाटतं हे एक पाप आहे दादा, म्हणजे नाही ओके. का बरोबर. पापच थोडक्यात आपण म्हणू शकतो. जर स्वामी जेवढे शांत दिसतात तेवढे हम्म. क्रोधित आहेत, आणि त्याचा क्रोध हा स्वामी चरित्राच्या अध्यायामध्ये पण आपल्याला आढळतो. तू समज लोक काय बोलतात, दत्त महाराजांना नॉनव्हेज चालत नाही, स्वामींना नॉनव्हेज चालतं. अच्छा. म्हणजे नाही का स्वामींची नॉनव्हेज करून नॉनव्हेज खाऊन केलेली स्वामींना स्वामी सेवा चालते, दत्त महाराजांची सेवा ही नॉनव्हेज करून नॉनव्हेज खाऊन करायचीच नाही, मग दत्त महाराज श्राप देतात. अच्छा. असं तर ऐकलंय का लोकांकडून? असे बोलतात लोक. असे भरपूर लोक बोलतात. बरोबर. हा, मग त्यांना एकच गोष्ट सांगायची, जे कोण सेवेकरी असतात, जे कोण लेडीज असतील, महिला असतील, किंवा तुझ्या माझ्यासारखे यंग जनरेशनची मुलं असतील, हम्म. त्यांना माझा हात जोडून विनंती आहे, मित्रांनो तुम्ही नॉनव्हेज बंद करून आपल्या हिंदू धर्माला धरून चालून भक्ती मार्ग, आध्यात्मिक मार्ग धरा. तर तुम्हाला स्वामी प्रचिती स्वामी श्री दत्त स्वामी समर्थ महाराजांचं कार्य काय आहे आणि स्वामी कोण आहेत हे नक्कीच कळेल. बरोबर.